खासदार होईल? तो याचा पारनेरचा निलेश लंके, सुजय विखे, अंग ठेवून त्यांना अंग ठेव. 5 वर्ष मतदान झालं का 5 वर्ष येतच नाही गावात. 5 वर्ष येतच नाही गावात मतदान झालं का. ओळखतं का सुजय विखेंना? ओळखतं का? ओळखतो ना. सुजय विखेला आले साखर वाटायला 5 पुढे घेऊन 5 पुढे वाटलेले झाले मोकळे. निम्म्या गावाला साखर नाही, काहीच नाही. तेवढं वर्षातून म्हणजे 5 वर्षातून एकदा गावात आले नांदूर मध्ये. 5 वर्षातून 5 पुढे. हा, त्याला जाऊन विचारायचं 5 वर्षातून नांदूर मध्ये किती वेळेस गेले. तुम्ही कोणाला करणार मतदान? निलेश लंकेलाच करणार आहे. निलेश लंके पारनेर कुठं केते लांब आहे. पण सुजय विखे इथला मतदारसंघातला माणूस आहे. व्यक्तिमत्व भारी. सुजय विखेंचं काही काम नाही. काहीच काम नाही. 5 वर्ष झाले गावाला काही तोंडच दाखवलेलं नाही. पण फार मोठं नाव आहे सुजय विखे. निलेश फक्त खानदानी नाव आहे. वर्ग. तुम्ही कोणाला करणार मतदान? निलेश लंकेलाच करणार आहे. निलेश लंके पारनेर कुठं केते लांब आहे. पण सुजय विखे इथला मतदारसंघातला माणूस आहे. व्यक्तिमत्व भारी. सुजय विखेंचं काही काम नाही. काहीच काम नाही. 5 वर्ष झाले गावाला काही तोंडच दाखवलेलं नाही. पण फार मोठं नाव आहे सुजय विखे. निलेश फक्त खानदानी नाव आहे. वर्ग करणार का उमेदवाराला? बघू टायमावरती. गुपित ठेवणार आहेत मतदान? गुपित ठेवणार आहेत. गुपितच असणार. कोणाला मत? 5 वर्ष खासदार होते ते होते पण गाव राधाकृष्ण विखे म्हणाला 1 घंटा लागतो. लागतो खरंय, पण 5 वर्षातून तुम्ही एकदा येणार मग काय उपयोग आहे त्याचा? निलेश लंके किती लांब तुम्ही काय असले तरी 15 दिवसाला 8 दिवसाला ते आमचे पत्रकारचे अमल होत नाही. लंके साहेब मागच्या वेळेस कोणाला केलं होतं मतदान? यावेळेस नाही. लंके साहेबाला लंकेच मामा पुढे इथे पुढे जर म्हणून पाहिजे. लोकनेते लंके साहेब हेच भावी खासदार व्हावी इच्छा आहे. कारण की 450 बळी हे आमच्या हवेनी पाथर्डीपासूनच्या नगरपर्यंतच्या हवेचं विकास काम रखडलं होतं एवढ्या वर्षापासून. तर एक आशा होती विखे साहेब ते पूर्ण करतील, तर ते काम पूर्ण नाही केलं. 450 बळी गेल्याच नंतर लंके साहेब उभा राहिले तिथं उपोषण. पाथर्डी तालुक्यामध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. व्यावसायिक त्यांच्या व्यवसायामध्ये व्यवसाय येतात, मात्र मतदार त्यांना करावं लागतं. त्या प्रत्येक मतदाराला जे आहे ते मतदान करायचा अधिकार आहे आणि हे मतदारसुद्धा मतदान करत असतात. ते कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छितात आणि ते कुठले आहेत हे विचारणार. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलेला आहेत? आम्ही समाज हॉटेलवाले कोरडगाव. कोणता जिल्हा तुमचा? आमचा जिल्हा अहमदनगर. नगर दक्षिणची महाराष्ट्रातली सगळीच लोकसभा निवडणूक सुरू आहे. तिरंगी लढत आहे. दिलीप खेडकर आहेत, एक सुजय विखे आहेत, निलेश लंके आहेत. कोणाला खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला? का आता जे चांगलं काय काम चांगलं नाही म्हणजे तुम्ही सांगा कोण खासदार पाहिजे तुम्हाला? चांगलं म्हणजे काय? निलेश लंके होईल. निलेश लंके का बरं? त्याचं काम चांगलं आहे. निलेश लंके तुमचा संबंधच नाही का इकडे? कसं काहीच नाही, काम बहुत करतात तो. आमचे खासदारांनी आमचं दत्त गाव घेतलं आणि काहीच काही नाही केलं. सुजय विखे काहीच काम नाही केलं. काही 5 वर्षात काही काम नाही केलं. हां, मग आता निलेश लंकेच. निलेश लंके ऑफर आहे. निलेश लंकेची ऑफर आहे. निलेश लंके कोणाला मतदान करणार? कोण खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला? निलेश लंके साहेब. त्यांचं काम खूप चांगलं आहे. का एखादं काम सांगता येईल का? त्यांनी कोरोनामध्ये खूप चांगलं काम केलं होतं त्याच्यामुळे. निलेश लंकेंच्या विरोधामध्ये आता सुजय विखे आहेत. सुजय विखेंचं मागच्या 5 वर्षात कसं काम होतं? इकडं ग्रामीण भागात काही काम नाही त्यांचं. शहरात आता काय माहीत, पण इकडं ग्रामीण भागात काही नाही. तुम्हाला आता सुजय विखे नको नाही तसं जे होईल मतदानावर निलेश लंके आहेत. काही मतदार आहेत. मावशी तुम्हाला खासदार म्हणून कोणाला पाहू इच्छित? असं इकडे पुढे या. खासदार म्हणून तुम्हाला कोणाला मतदान करावं वाटतं? कोण खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला? सुजय विखे. का बरं? सांगा ना, तुमच्या मनातली काय इच्छा आहे? काय कामं केली त्यांनी? काय संपर्क आहे? सांगा, जाहीर बोला, तुमच्या शब्दात बोला. चांगले काम. आणखी काही मतदार आहेत? ओ दादा, लोकसभा निवडणूक सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार उभे आहेत, रणांगण सगळं तापलेलं आहे, मैदान वातावरण तापलेलं आहे, ऊन बी तापलेलं आहे. खासदार कोण होईल? खासदार आमच्या मताने लंके साहेब व्हायला पाहिजे यावेळेस. निलेश लंके. बरं. का बरं? काय झालं बरं का, हे जे भाजप आहे का, म्हणजे कोणत्याही सरकारी नोकरी भरती नाही, नुसती भपका आहे. बेरोजगारी वाढली, तरुणाला नोकरी नाही, नुसते आपले हे डोल आणि थोडंफार हे याच्यात लोक भैकले. त्यांनी शेतीमालाला भाव नाही आणि ज्याचे अंगठी उमटत नाही त्याला बी काही नाही देत ते. मग निलेश लंके. सुजय विखे नाही आपला नाही मत त्याला. कोण खासदार होईल? तो याचा पारनेरचा निलेश लंके. सुजय विखे. अंग ठेवून त्यांना अंग ठेवून त्यांना आमच्या याच्यावर काही सहकारी करा ना.
हा आम्हाला डोल नाही सुजय विखेचं काही काम नाही का? हा ते काय नाही आम्हाला आमच्या उमदानात निलेश लंके हा निलेश लंकेंची फार मोठी हवा आहे. काय चाललंय? मस्त आहे. काय चाललंय? पेढे बिडे गोड आहेत का पेढे? वरील नाही का नुसती साखर आहे? वरील आहे ना. कोण होईल खासदार? निलेश लंके साहेब हा चांगले करोना निलेश लंकेंचा मतदारसंघ कोणता? तुम्ही इकडे पाथर्डी. लंके साहेबांनी काम केलं ना आमचं. काय कामं केली? कोरोनामध्ये मदत केली ना आम्हाला. निलेश लंकेच. हो सुजय विखे. सुजय पाटील त्यांना सांगते. कोण खासदार होणार? निलेश लंके. का बरं? सुजय विखेचं कामच नाही. सुजय विखेनीच 5 वर्ष मतदान झालं का 5 वर्ष येतच नाही गावात. इथे 5 वर्ष येतच नाही गावात. मतदान झालं का ओळखता का सुजय विखे? ओळखता का? ओळखतो ना. सुजय विखेला आले साखर वाटायला 5 पुढे घेऊन 5 पुढे वाटलेले झाले मोकळे. निम्म्या गावाला साखर नाही, काहीच नाही. तेवढं वर्षातून म्हणजे 5 वर्षातून एकदा गावात आले नांदूरमध्ये. 5 वर्षातून 5 पुढे. हा त्याला जाऊन विचारायचं 5 वर्षातून नांदूरमध्ये किती वेळेस गेले? 5 वर्षातून फक्त एक वेळेस गावात आले ते. एकच वेळेस. जे आता आलेच नाही त्यांचं कामच नाही. ते कामच करीत नाहीत. कोणाचं घरकुल मंजूर व्हायना, कोणाचं काही व्हायना, कोणाचं काहीच व्हायना. कामच नाही त्यांचं. निलेश लंके तर पारनेरला कुठं तिकडच्या कडीला कसं इकडे? नवीन माणसाला एकदा संधी द्यायला आपल्याला काही हरकतच नाही. पण मागच्या वेळेस सुजय विखेंना दिलते त्यामुळे आता निलेश लंकेंना द्यायची. माझं तर पहिलंच मत आहे. पहिलंच मत निलेश लंकेला माझं. माझं निलेश लंकेच खासदार. निलेश लंकेच खासदार. किती मतांनी? 2 लाख पार. निलेश लंकेंची फार मोठी. अरे आमदार नेलं तिकडं भाऊ. काय म्हणले? काय म्हणले? भाजपचं वाटोळा केलंय भाजपने गरीबाचं. हा ना. हो म्हणजे भाजप नको आता तुम्हाला? आम्हाला भाजप नकोच. मग कोण पाहिजे मग? आम्हाला ते पाहिजे पारनेरचा. पारनेरचा निलेश लंके. निलेश लंकेंची फार मोठी क्रेज आहे इकडं. आपण यात्रेमध्ये फिरतोय सध्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. व्यावसायिक आहेत, काही यात्रेला आलेले लोक आहेत. आता सध्याची जी परिस्थिती आहे इकडं आपण पाहू शकतो की यात्रा म्हणलं की फार गर्दी असते आणि चालायला जागा नसते. मात्र इथं सध्याची परिस्थिती दुष्काळी परिस्थिती आहे आणि महागाईच्या दृष्टिकोनामधून ह्या सगळ्या गोष्टी करतात. यात्रा राहिलेल्या नाहीत, सण उत्सव पहिल्यासारखे राहिलेले नाहीत आणि ही सगळी परिस्थिती आता तशीच पद्धतीने चालत असताना आपल्याला पाहायला मिळते. यात्रेमध्ये सगळा शुकशुकाट आहे. व्यावसायिक जे आहे ते आपल्या वस्तू जे घेऊन आहेत या ठिकाणी आलेले आहेत. मात्र या ठिकाणी जे आहे ते ग्राहक संख्या जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठं देवस्थान असलेलं हे आहे पण अशी परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते नागरिक फिरकत असताना दिसत नाहीत. आपल्याला पूर्णपणे शुकशुकाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणखी काही व्यावसायिक आहेत, विचारून घेऊ ते बोलतायत का? काय चाल बाबा, कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही? मग कुठं असता तुम्ही? तुमचं दुकान वगैरे काय आहे का कुठं? दुकान आहे ना खरवंडी कासा. कोणता जिल्हा आहे तुमचा? नगर. कोण खासदार होईल? काही सांगतायत दोन्ही. हो 2-3 जणांची लढत आहे. आता दिलीप खेडकरांची उमेदवारी जाहीर झाली आता, म्हणजे तिरंगी लढत होणार आहे. तुम्ही कोणाला सहकार्य करू इच्छिता किंवा मग कोणाला पाहताय? असं आहे ना ऐन टायमाला गुपित ठेवणार मतदान, ऐन वेळेला मतदान करणार. काही संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की आपण सांगणारही नाहीत, अशा प्रतिक्रिया देणार आहे, मतदान तर करणार आहे. मात्र कुठला उमेदवार त्यांच्या पसंतीचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. काही अनेक नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? कुठून आलाय तुम्ही? आम्ही इथले. हेच गाव आहे तुमचं? बरं. कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही? निवडून द्यायचं. नाही, मतदान तुम्ही करणार ना, कोणाला तरी करावं लागेल ना. कोणाला करणार मतदान? राष्ट्रवादी म्हणजे निलेश लंके. बरं. तुम्ही कोणाला करणार मतदान? निलेश लंकेलाच करणार आहे. निलेश लंके पारनेर कुठं केते लांब आहे. पण सुजय विखेतला मतदारसंघातला माणूस आहे. व्यक्तिमत्व भारी. सुजय विखेंचं काही काम नाही. काहीच काम नाही. 5 वर्ष झाले गावाला काही तोंडच दाखवलेलं नाही. ते फार मोठं नाव आहे सुजय विखे. निलेश फक्त खानदानी नाव आहे. गोरगरिबासाठी काही कामाचं नाही. मग निलेश लंके. हो निलेश. किती मतांनी? हे भरपूर लीडने येणार आहेत ते. इथं स्पष्टपणे किंवा मग चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या आहेत, संमिश्र आहेत. साधे लोक आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकसंख्येमधून निलेश लंके यांना फार मोठं जे आहे ते लोकप्रियता दिली जाते किंवा मग त्यांच्या बाजूने जे आहे ते मतांचा फार मोठा कल आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुजय विखेंसाठीची अडचण जी आहे ती त्यांची फार मोठी आहे. खडतर प्रवास आहे, काटेरी रान आहे आणि या सगळ्या काटेरी रानेमधून सुजय विखे कशा प्रकारचा प्रवास किंवा मग कशी वाट रिकामी करून जे आहे ते विजयाकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुजय विखे, निलेश लंके, तिसरा उमेदवार ओबीसी बहुल एरियामध्ये येणार आहे दिलीप खेडकर यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तिरंगी लढत असणार आहे. नेमकी कशी सगळी परिस्थिती असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणाला मतदार करू इच्छित आहेत किंवा कोणाला खासदार पाहू इच्छित आहेत हे विचारणार आहे. काही महिला आहेत, यात्रा आहे, यात्रेमध्ये त्यांची लगबग वेगळी असते, मात्र तरीसुद्धा 5 मिनिटाची विनंती करून त्यांना थांबवलेलं आहे. त्या काय नेमक्या बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात येत ताई? आम्ही बीड जिल्ह्यात. बीड जिल्ह्यातले तुम्ही? मी बीडच आहे. मग तुमचं इकडे काही काम नाही थोडक्यात. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले? नगर जिल्ह्यात. बरं बरं बरं. खासदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? मागच्या 5 वर्षाचे होते, नाव माहीत नाही. तर आता कोणाला मतदान करू इच्छिता सांगा, तुमच्या म्हणण्यावर सांगा. कुठल्या खासदाराला मतदान करणार, उमेदवाराला? बघू टायमावरती. गुपित ठेवणार आहेत मतदान? गुपित ठेवणार आहेत? गुपितच असणार. कोणाला मतदान करणार? गुपित ठेवणार. कोणाला मतदान करणार? लंके साहेबाला. का बरं? कारण ते काम करतात. कामाचे माणसं. हा, कामाचे माणसं आहेत ते. सुजय विखे? सुजय विखेने 5 वर्ष झाले. 5 वर्षातून आता जे का आले ती गाव का आता लक्ष द्यायला लागले, मतदान चालू झाल्यात नंतर. 5 वर्ष खासदार होते ते होते पण गाव राधाकृष्ण विखे म्हणाला 1 घंटा लागतो. लागतो खरं आहे, पण 5 वर्षातून तुम्ही एकदा येणार मग काय उपयोग आहे त्याचा? निलेश लंके किती लांब तुम्ही काय असले तरी 15 दिवसाला 8 दिवसाला ते आमचे पत्रकारचे अमोल होरणे सर म्हणून येतं. ते 8 दिवसाला 15 दिवसाला चक्कर होती. आणि त्यांचं काम असं आहे का तुम्ही त्यांच्याकडे गेलं का लगेच काम होते. निलेश लंके नाही, लंके साहेब काम गेलं का लगेच काम करते. ते जागेवर फोन लावी तिथं या माणसं काम करून टाका. मग खासदार कोण? मग लंके साहेबच होणार. किती मतांनी? ते नाही सांगता यायचं मला, पण खासदार ते कोण खासदार होईल? तुम्ही कुठले? त्यांना लंके साहेब खासदार होते. कसं काय होतील ते? त्यांचं डायरेक्ट फोन लावून लोकांचे काम हे करतात. सुजय विखे? सुजय विखे नाही होणार. का बरं? ते एकदा गेले की निवडून परत येतच नाहीत. म्हणून त्याला नको तुम्हाला? हा, माणूस बदलायचे तुम्हाला? हा माणूस बदलला पाहिजे. सुजय विखेने विकास केला असं तुम्हाला म्हणायचं? सुजय विखेने विकास केलाय असे केलाय, पण असं नाही. तिकडे केलेला आहे, इकडे नाही केलाय. मग कोण खासदार? लंके साहेब खासदार होणार. लंके साहेब. कोण खासदार? लंके साहेब. लंके साहेबाचं काम चांगलं आहे सर. कसले काम? काय सांगता येईल का एखादं कुठलं काम? अहो एखाद्या कोरोना काळात त्यांची खूप कामं केली त्यांनी. सुजय विखेंचं काम? सुजय विखे साहेब काय एवढं म्हणावं असे काम करत नाही. फार मोठं नाव आहे विखे पाटील. ना, पण मग आता लोक कसं आहे खूप. यावेळेस साथ करून देणार नाही तुम्ही त्यांना? लंके साहेब. मागच्या वेळेस कोणाला केलं होतं मतदान तुम्ही? विखे साहेब. विखेंना. यावेळेस नाही. लंके साहेब. लंके साहेबाला. लंकेच. बाबा पुढे या, इथे पुढे या. पुढे या. टोपीवाले फार महत्वाचे असे चष्मे टोप्या. कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता? खासदार कोणाला करायचे? खासदार लंके साहेब. नाही, तुम्ही मतदान करता का नाही? आता विखे आणि मागच्या वेळेस कोणाला केलं मतदान? विखे साहेबाला. विखे साहेब. मग आता कोणाला करणार? लंके साहेब. लंके साहेब हा भाऊ, कसं काय? माणूस चांगला. विखेंनी काही काम केलं नाही चांगलं? केलं. हा, मग तरी मतदान करणार नाही त्यांना? करणार. कोण खासदार म्हणून पाहिजे? लोकनेते लंके साहेब हेच भावी खासदार व्हावी इच्छा आहे. कारण की 450 बळी हे आमच्या हवेनी पाथर्डीपासूनच्या नगरपर्यंतच्या हवेचं विकास काम रखडलं होतं एवढ्या वर्षापासून. तर एक आशा होती विखे साहेब ते पूर्ण करतील. तर ते काम पूर्ण नाही केलं. 450 बळी गेल्याच नंतर लंके साहेब उभा राहिले, तिथं उपोषणाला बसले. तरी त्यावेळेस जोपर्यंत रस्ता चालू होत नाही आणि त्याचं कामकाज चालू झाल्याच्या नंतरच मी उपोषण मागे घेईन. तर कामकाज आज पूर्ण झालं पाहत असताल हे फक्त लंके साहेबाचं श्रेय आहे. आणि त्यानंतर एक व्यापारी वर्गातून आम्ही ह्या जिल्ह्यातले येतं. यात आमचा दुसरा एक फायदा आहे की जेवढे महिला येतात रोज 100 लक्झरी अमाऊंट देवीला येतात, त्यातून आमचा ही खरेदी होती. आणि कुठल्या तालुक्यात काय होईल याच्यामुळे महत्त्व नाही, पण एक मोठदेवी पंचकृषीत एखादी MIDC होईल हे एक आम्हाला माहीत हे. आणि आमचा बेरोजगारी तरुण हा रोजगार त्याला मिळेल. आणि एक झालं भाजपचं सांगायचं तर भाजपचा एक मनमानी कारभार आहे. एक जर भाजपाच्या याच्याकडे पाहिलं तर तुम्ही पाहत असताल का ही रात्रीची शपथ सगळ्यांनी पाहिलेली आहे. सांगतो 3 वाजता जर 2:30-3 वाजता तुम्ही राज्यपालाला उठा आचारसंहिता हे मिटलंय नाही का. आणि ते संप करून लगेच मंत्रिमंडळ बोलून लोक झोपेत असताना शपथविधी झालेला आहे. तर सगळी मक्तेदारी त्यांचीच आहे भाजपची. त्यामुळे एक सर्वसामान्य शेतकऱ्याला एक चीड निर्माण झालेली आहे. कापूस 2 वर्ष घरात ठेवला आहे. आज सोयाबीन ज्यावेळेस शेतात होती त्यावेळेस भाव जास्त होता, आयात केली भाव कमी झाला. तर शेतकऱ्यांचे देखील एकदम गंभीर असे प्रश्न आहेत. एक 4-6 हजार रुपये वर्षाला देऊन लोक काही येडे नाहीत. त्यामुळे एक बदल हा महत्त्वाचाच आहे केंद्र सरकारच्या दृष्टीने. सुजय विखे नाही तर निलेश लंके? ओनली निलेश लंके साहेब. कोण सर्वसामान्याचा आवाज निलेश लंके. का बरं?
माणूस सत्य तसे आहे. निलेश लंके. हां लहान पोरांनी फोन लावला तर फोन उचले ते. सुजय विखे नाही कामाचा माणूस. कामाचं माणूस. मग निलेश लंकेच. आमच्या आख्या गावात पाणी आलं तर ते बघायला नाही होते आले ते. विकास कामं कसे आहेत? काहीच नाही विषयच नाही. लंके साहेब आले तर काम होऊ शकतं. लंके आणि लंकेच इकडे सगळा जो आहे तो परिसर म्हणजे त्यांचा खरं तर हे बालेकिल्ला आहे त्यांचा. पाथर्डी शेवगाव त्यांचा खासदार 2 टर्म राहिलेले आहेत मोनिका राजळे. आणि राजळे परिवारांच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा निलेश लंकेंना इथे धक्का बसण्याची सगळी परिस्थिती आहे. बालेकिल्ला बोलला जातो इथं मतदारसंघ त्यांचा हा पाथर्डी आहे शेवगाव असेल. इथं सगळे ग्रामीण भागातले नागरिक हे कुठले कार्यकर्ते वगैरे नाही आहेत. हे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत किंवा मग व्यावसायिक आहेत छोटे मोठे. आणि या सगळ्या लोकांची भूमिका एकच आहे की सुजय विखे नाही इथं निलेश लंके आणि निलेश लंकेंचंच पारडे या ठिकाणी जड राहतं. मात्र येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पाथर्डी.